नमस्कार मित्रांनो, युवा शेतकरी या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी अक्षय पुन्हा एकदा स्वागत करतो. आज टोमॅटो या पिकावर येणारा झांतू, ज्याचं सायंटिफिक झांतोमोनस किंवा सुडोमोनस सिरिंगे असं आहे. या रोगाबद्दल बोलताना याचे लक्षणं बघायला गेले तर हा प्रथमतः आपल्या पानांच्या शेंड्यावरती येतो. पानांच्या शेंड्यापासून तो पानांच्या कडेला येतो, नंतर फुलावरती आणि फळावरती हा येत असतो. याचं जर आक्रमण झालं तर आपल्याला खूप महाग पडू शकतं. मग अशा वेळेस आपण काय उपाययोजना करायला पाहिजे? त्यात पहिली गोष्ट, जे मार्केटमध्ये धानुका कंपनीचं कोनिका भेटतं, ज्याच्यामध्ये कासोगामायसिन 5% व कॉपर ऑक्झिक्लोराइड 45% येतं, याचा वापर करा. त्याला जोडी तुम्ही स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट 90% असणारं जे स्ट्रेप्टो मार्केटमध्ये भेटतं, या दोन्हींचं कॉम्बिनेशन घेऊन फवारणी द्या. जर ते कमी प्रमाणात तुमच्या शेतावरती असेल, अशा वेळेस कोनिकाचा वापर आणि स्ट्रेप्टोचा वापर टाळून तुम्ही स्वरूप ॲग्रोची जर ही जोडी तुम्हाला उपलब्ध झाली, एजिस आणि कायचन, तर तुम्ही याचाही वापर केला तर दोन्हींच्या वापराने ती आरामात कंट्रोलमध्ये येईल. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नेमकी याच्यावर आणखी काय उपाययोजना आपण करू शकतो. स्टे ट्यून्ड.